हारोल यासोबतच आपण इथे मिरजमध्ये धार्मिक शांतता आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी चांगले प्रयत्न एसपी एसडीपीओ यांनी केलेले आहेत आणि स्थानिक मिरजची पोलीस कमिटी त्यांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत की त्यांनी हे वातावरण आणि एकोपा कायम राखलेला आहे आणि इथे ईदची सुद्धा पूर्ण तयारी झालेली आहे। इथे मिलादुन्नबीची इथे जे काही मिरवणूक निघते ती चांगल्या वातावरणात निघेल असं पूर्ण आम्हाला विश्वास आहे आणि जुलूस समितीने तारीख 9 रोजी ही मिरवणूक काढण्यात येणार आहे असं सांगितलेलं आहे। त्यामुळे या दृष्टीने मिरज सांगली भागात पूर्ण प्रयत्न झालेले आहेत आणि चांगल्या शांततामय वातावरणात दोन्ही सण पार पाडतात। आम्ही त्यांचे आभारी आहोत। आज आपण मिरज शहर आणि सांगली भागातील गणेश विसर्जनाची तयारी आणि नंतर गणपती उत्सव पूर्ण कसा चाललाय त्याची पाहणी केली। आज आपण इथे मिरजच्या तलावाच्या इथे उभा आहोत जिथे विसर्जन होणार आहे। साधारणतः छोटे छोटे 1.5 दिवस 3 दिवस 5 दिवस गौरी विसर्जन असे विसर्जन सध्या सुरू आहेत आणि पूर्ण उत्सव शांततामय रीतीने मिरज सांगली भागात सुरू आहे। या विसर्जन मार्गावरची तयारी सध्या सुरू आहे। स्थानिक पोलीस प्रशासन, महानगरपालिकेचे प्रशासन, विद्युत विभाग आणि महसूल विभाग यांचे एकत्रित प्रयत्नातून हा विसर्जन सोहळा चांगल्या प्रकारे पार पडेल अशी आम्हाला आशा आहे। स्थानिक पोलीस अधीक्षक एसडीपीओ मिरज आणि मनपाचे सहाय्यक आयुक्त यांनी इथे क्रेनची व्यवस्था केलेली आहे विसर्जन ठिकाणी। नंतर भटक्या जनावरांना पकडण्यासाठी मनपाची एक स्वतंत्र पथक आहे। त्याशिवाय कमानी आणि स्वागत स्टेज याचे मोजमाप करूनच परवानगी दिली जाते की काय आकाराची परवानगी दिली आहे आणि किती आकाराचे क्षेत्रफळाचे स्टेज आणि स्वागत कमानी उभारलेले आहेत। त्याशिवाय विद्युत विभाग आणि त्याचा पुरवठा अबाधित राहण्यासाठी एक संयुक्त पथक स्थापन करण्यात येईल ज्यामध्ये एसपी आणि कलेक्टर हे सगळ्या खात्यांच्या प्रतिनिधींना घेतील आणि जिथे कुठे इमर्जन्सीमध्ये गरज पडेल असे त्यांचे कर्मचारी अधिकारी यांचे फोन नंबर आणि पथक मनपा, पोलीस, स्वच्छता आणि विद्युत विभाग हे कार्यरत राहील अशी मला आशा आहे। या पूर्ण गणेशोत्सवाच्या नियोजनामध्ये आपण सांगलीमध्ये जवळपास 5,500 प्लस मोठे गणपती आहेत, सार्वजनिक गणपती। त्याशिवाय छोट्या घरगुती गणपती लाखांमध्ये आहे। तर या सगळ्या मोठ्या गणपतींचे विसर्जन आणि उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडावा यासाठी प्रत्येक मंडळामागे आपण एक पोलीस अंमलदार नेमलेला आहे। त्यामागे एक संकल्पना ही आहे की या मंडळांमध्ये काही अडचणी येत असतील तर तो स्थानिक पोलीस स्टेशन इंचार्ज पर्यंत तो पोहोचावा, त्यामुळे त्यांच्या अडचणींचं निराकरण होईल। त्यानंतर समन्वय राहील पोलीस आणि संबंधित मंडळांमध्ये। त्यामध्ये काही अनुचित प्रकार घडत असतील, कुठे मद्यप्राशन होत असेल, कुठे जुगार खेळला जात असेल किंवा इतर प्रदूषणाचे भंग होत असतील नियमांचे, तर ती पोलीस स्टेशन पर्यंत माहिती मिळेल। मंडळांनाही चांगल्या प्रकारे धार्मिक वातावरणात पावित्र्य राखून सण साजरा करायला आम्ही मदत करू शकू आणि मंडळाकडून आम्हाला मदत होईल सगळ्या उत्सवामध्ये, विसर्जनामध्ये, ही संकल्पना त्यामागे आहे। त्याशिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या चमूनी जे काही कामगिरी केली, प्रतिबंधक कारवाई केलेली आहे, काही विशेष छापे मारण्याचे आयोजन केलेलं आहे, गुंडांवर सर्व्हेलन्स ठेवून निगराणी ठेवून पुढे कारवाई करण्यात येईल। काही 50% जवळपास झालेली आणि काही प्रगती पथावर आहे। त्यासाठी ते जिल्हा दंडाधिकारी सोबत समन्वय ठेवून आहे ते हद्दपारी आणि प्रतिबंधक कारवाईसाठी। मला आशा आहे की ही पूर्ण कारवाई होईल आणि जिल्ह्यातला हा चांगला राज्य उत्सव आता घोषित झालेला आहे तर चांगल्या वातावरणात पार पडेल। साइड